हरिः ओम। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता श्रीरामाम्बो निधिसंगता श्रीमद् रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकिः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालची दिसाक पळयले रामाले अभिषेक करचे म्हूण सांगून सभेंत निर्णय जातरी रामा आपूण दशरथान सांगले तुका भाई युवराज अभिषेक करचे, तशें तूं आयच्या दिसाक उपासनी करून धर्बेस्त रानार न्हिदोका म्हूण सांगून सांगचे. तशी आतां रामाक मागीर उपास आपूण रामाले तो सांगता कसले म्हूण म्हळ्यार तुका सर्व जनाले एक सेवक सैनीक सकड दवरला तुगेल रक्षणेक. मस्त शुभ कार्य करतना मस्त विघ्न सकड येता आनी कसं म्हळ्यार भरत ना म्हूण सांगून तूं कसले चिंत करचे नाका. तुगेल्या अभिषेकाक वेळ लागी येयला तशें हांव तुका हे पट्ट करचेची खंयचे दीस प्रशस्त म्हूण विचारला जाल्यार भरताक एक दीस भितर येवचें जायना. तो कसले सांगतलो म्हूण लेखूं नका. शत्रुघ्न भरताले सांगना नाशी केल्ले कशी म्हूण जाल्यार तूं मालगडो म्हणटाना तुगेलो भाव भरत भ्राता ते भरतः ज्येष्ठानुवर्ती. तूं मालगड जनांक मस्त भक्ती करतलो मात्र न्ही धर्मात्मो तो. तसल भरताल विशया तूं कसले चिंती करचे नाका. जाल्यार केलो पंत मनशाल चित्त मन चंचल त्या नेशिना. रामा धर्मिष्ठ जनांक एकाक पंत मन चंचल जावच्या आस. तशी जाल्यार कसले एक काम जावन गेल्लें म्हूण जाल्यार सज्जनाले एक धर्मिष्ठ जनाले मन चंचल जाल्यार तें कार्य जावन गेला जाल्यार तांणी आक्षेप करनाची. जाल्यार जतर मात्र जावं आनी जावचें म्हूण कळल्यार ते राबोवच्या काही राबयताची. तशी केलो धर्मिष्ठ आसताची. तेदना दशरथान इतली सांगतना आमी कसं लेखू का म्हळ्यार कैकेयीक बरडिकून घेतना ताणें राज्य शुल्क वाग्दान केकरायाक केला ते रामाक गोत्तस म्हूण म्हळ्यार आमी लेखूक हांगा. विवाह कालान तूं कसलें वाग्दान केल्यार ते सांगला न्हू सुरवेकाचें एक सुभाशीत आस म्हूण सांगून विवाह कालान तूं कसले 100 फावटी सांगून एक विवाह करचे तातूंत कसले दोश ना म्हूण. ते महाभारतांत तूं शर्मिश्ठेन ययातीक आदिपर्वांत तूं शर्मिश्ठेन ययाती रायाल काण येता त्या वेळार शर्मिश्ठेन सांगता न नर्मयुक्तं वचनम हिनस्ती न स्त्रीषु राजन न विवाह काले. म्हळ्यार विवाह कालान तूं कसलें एक वचन दिलां जाल्यार तें चुकली म्हूण जाल्यार तान तुका कसलें अधर्म म्हूण जायना म्हूण शर्मिश्ठेन सांगचें आसा महाभारतांत. तशीच आतां हांगा राज्य शुल्क म्हूण म्हळ्यार विवाह कालांत एक वाग्दान दिवचें. त्या वेळाकच राज्य केकराया ताणें दीन आशिल्लो कोणें दशरथान कैकेयीक वर्डी करून दिल्यार तिगेले पोटा जाल्लेल्या चेडवाक राज्य दिता म्हूण वाग्दान केलेले शिवाय कन्या शुल्क जावन राज्य दिवनू जायनी. तशी पट्टाभिषेक समये भवेयं स्मारितो हि यहम त्वया वा अन्येन भूपाल तथा चेतकरवाण्यहम. तेदना ताणें उमा संहितेंत पार्वतीक रामाल काणी सांगोस रुद्रान त्या वेळार ताणें सांगोस हे काणयेंत दशरथान त्या रामायणांत शिवान पार्वती सांगिल्ल्या रामायणांत हे वचन येता कसलें म्हळ्यार दशरथान ते विवाह कालांत दिल्लेले कन्या शुल्क वाग्दान आसा पळय ताणें म्हणूस
पट्टाभिषेकसमये भवेयं स्मरितोह्यहं त्वया वा अन्येन भूपाल तथा चेत् करवाण्यहं. हें हांव आतां वागदान दिलां. मुखार सुनो पट्टाभिषेका विंगडा केला रे त्या वेळाक तूं जेवो आनी कोणय जेवो म्हाका उडगास केला रे म्हगेलें राज्य कैकेयी पुत्राक दिता नानतल्यार ना म्हूण वागदान केल्लें म्हूण सांगून पार्वतीक रुद्रान सांगचें आसा. दशरथाक सर्व विश्वास आसा कसलें म्हूण म्हळ्यार समस्त लोकांक प्रितीचो तो राम तागेल्या दुखून राज्य घेवका ताका राज्या पट्टाभिषेक जावच्या सोडूनच जेव म्हूण म्हळेल बुद्धी कोणाकय येना म्हूण म्हळेल एक विश्वास दशरथाकय आस प्रजावर्गांकय आस. तशी पक्कनी कोणें केल्यार महाभारतान सांगला धर्मशास्त्रांत सांगला कसलें म्हळ्यार विवाह कालांत कसलें वागदान केल्यार तें वागदान परिपूर्ण करनातले दोश ना म्हूण जाल्यार ताका दशरथाक आतां कसो जतरस उत्पात पुराय दिसतरस न्हय. तशी तागेल मनान तूं कसलें म्हूण म्हणल्यार अशी कसं की दुस्वप्न उत्पात सकट दिसता कसलेंय एक विघ्न त्या शुभ कार्या येवच्यानच जाल तितले वग्गी जावका म्हूण सांगून मागीर तागेल मनान तूं आस कसलें म्हळ्यार चला ही प्राणीनाम मती चंचल मनशाले बुद्धी तशी कसलेय एक वेळ घडी वायट आसून भरताले बुद्धी चंचल जावन म्हाका राज्याभिषेक जायी आवची पट्टाभिषेक जाता म्हूण सांगून ताणें बिनी म्हणल्यार जेव्हा आना तूं म्हगेला म्हाका वाडकोन घेतना आज्याक राज्य शुल्क जावन म्हाका पट्टाभिषेक करता म्हूण म्हणलेल कई म्हूण म्हणल्यार त्या वेळाक हांव सांगलां न्हय केकई रायले कोणें म्हाका उडगास करका त्या वेळा तेदन हांव राज्य ताका भरताक म्हळ्यार कैकेयी पोटा जाल्यार चेडा दिता म्हूण तशें जावन कई मागीर हांव त्या वेळाक ओपूका जाता तशें जावन भरतान येवचे पयशी फुडेंची हांव हे पट्टाभिषेक समारंभ कोरका म्हूण सांगून तागेलें मन आयलें. ताकाय एक व्हड विशय न्हय तो प्रती बापसूक तागेले एक मोगाचो पूत म्हूण आसता तागेले वयरी मस्त मोग आसता तागेले खातीर केलो सकडें कॉम्प्रमायज बापूसू करताची करता. तशी मागीर आनीक भंय आशिल्ली ताका दशरथाक कसलें कैकेयीक हांव वागदान केलां 2 वर देवतेंगेल वटू तो दैत्याले एक वटू युद्धा चमकल तेन्ना कैकेयीन ताका राखिल्लें त्या वेळार ताणें कैकेयीक वर दिल्लें कई तुका 2 वर दिता तूं केन्ना जाय जाल्यार घेवेत म्हूण जाल्यार थंय कैकेयीक उडगास जायत म्हूण म्हणलेलें मन आयला शिवाय कैकेयीचे पट्टाभिषेक वायट करता म्हूण म्हणलेलें मना येना कित्याक म्हूण म्हळ्यार कैकेयी स्वभावूच तसलोची बदक जाल्यार रामा पट्टाभिषेकाचे विशय मंतरेन सांगचे आसा कैकेयीक त्या वेळार ती तिगे आंगावेचेर रत्नाभरण काणू तिका मंतरेक बहुमान दिवका आनी तूं कसलो जावका इतलो एक विशय हाडला म्हगे लागीं म्हणून ते कैकेयीन म्हणला म्हूण जाल्यार कैकेयी स्वभाव निजावन चांगूची चांगी ती म्हणटना कैकेयी विशयान तूं दशरथाक कसलें अनुमान ना. भरतू सणपणेर दुखून चांगू चल्लो सक्कडी वयर रामाल वयर मस्त भक्ती आसा सक्कडी वय जाल्यार सान दुखून तो मावळे लागीं होड जाल्यार देखून तागेल परिपूर्ण स्वभावा परिचय दशरथा ना म्हूण येता. आनीक कसं म्हळ्यार सर्व राणी पशी चड प्रीती कैकेयी वयर ताणें दाखयला देखून कैकेयी म्हगेले एक निर्धाराक ती एक विरुद्ध जावन वचना म्हगेले मोगा बायल ती आनी कैकेयी लय मनान तूं हांव रायाल मोगाची म्हूण म्हणटना खंयची बायलय मोगू कळून घेवच्या तयार ना न्हय. तशें जावन दशरथाले एक इच्छेक व्यतिरिक्त जावन चोल न्हू अभिषेकाक पट्टाभिषेकाक कसले विघ्न ती हाडयच ना म्हूण म्हणलेली एक नंबिका दशरथाक. तशें जावन तो तिगेल वयर कसले अनुमान ताका येयी जाल्यार एक दैव निर्णय म्हूण आसा. ते दैव निर्णय हांगा कसो आशिल्लें म्हळ्यार मंथरेक ब्रह्मान एक वर दिल्लें ते मुखार येता तो विशय ताजी निमती अभिषेकाक विघ्न जाल्लें म्हूण सांगून तेची मुखार सुनू रामू लक्ष्मणाक समाधान करतना अन्यत दैवात समर्थये म्हूण सांगून म्हळ्यार लक्ष्मणान अण्णाले
एक पट्टाभिषेक जाईन नवे म्हूण सांगून दुःख करतना ताणें समाधान करोस देवाला राम मी कसले नाही म्हूण सांगून तशें जावन सुरवेक दशरथ सांगता भरतालन उपस्थितीन तुची अभिषेक जावन वच्चो जावन चमकल नंतर भरत मागीर कसले म्हणा बारी संतोशान ते अनुमोदन करता म्हणलें एक विश्वास दशरथाक तशी पायचे दिसाक तुका अभिषेक नी म्हूण सांगून दशरथ सांगून तूं वसर म्हूण रामाक अनुमती दिता रामू अरमनेक तागेल अंतपुराक येता तागेल अरमनेक येता नी जावन रामाक कन्याशुल्क ते पळय राज्य शुल्क दिवचें आवश्यकची तशी हांव उतर दिला म्हणून दशरथान म्हणलें जाल्यार रामू हांव पट्टाभिषेक जायना आशिल्लो म्हूण खंडीत सांगता जाल्यार रामू तागेल अरमने प्रवेश करता थंय सीती ना ती खंयकी अवसुल अंतपुरा चमकले आसतलें म्हूण सांगून थंय अवसुले उलोवन येता सीतेक घेवन येता म्हूण सांगून तो कौसल्येल अंतपुरा वता थंय पळयत तो कसले तत्र ताम प्रवणामेव मातरम क्षौममासिनीं वाग्यताम देवतागारे ददर्शा याचती श्रियम म्हळ्यार ती थंय देवाले मंदिरांत म्हळ्यार ती गेले अंतपुरांत आशिल्ले देवाकुडांत बैसून रामाक राज्यलक्ष्मी म्हळ्यार राज्य तूं दित नवे म्हूण सांगून ती म्हाका तरस काय देवा लागीं थंय सुमित्रे येयल्या लक्ष्मण येयला मात्र न्ही तांणी दोग जाणांनी रामाक अभिषेक म्हणून सीतेक सांगचे खातीर थंय तांकां कौसल्यन तांकां पयला सीतेकय सांगता नवे विशय म्हूण त्या वेळार सीतेकय थंय आपोवन हाडला रामान थंय भितर रिकतना कौसल्यस थंय सुमित्रस सीतेस लक्ष्मणस पुराय जन देवाला दोळची मी करून बसल्यांची त्या मागीर कशी कौसल्ये प्राणायामेन पुरुषम ध्यायमाना जनार्दनम म्हूण म्हणला म्हळ्यार पुष्य नक्षत्रांत पायचे दिसाक मेघल पुत्ताक युवराज सिंहासनार दशरथ बसयता म्हूण सांगून आयकून प्राणायामान म्हळ्यार प्राणायामान ध्यान करचें म्हळ्यार कसं न्ही ध्यानांत परमात्माक पळोवन ती ध्यान करतरस तशी ती प्राणायाम करतरस तिगे लागीं वचून राम अभिवादन करता अम्मा पळय पित्रा नियुक्तोस्मी प्रजापालन कर्मणी अम्मा म्हाका आनी मुखारसून प्रजापालन कोरका म्हूण म्हणलेले एक आज्ञा मेगेल अण्णान दिला म्हळ्यार प्रजापालन कर मानतो म्हाका अण्णान आज्ञप्त केला म्हळ्यार अण्णान आज्ञा दिला म्हूण तेच्यान प्रजापालन कोरका जाल्यार हांव युवराजा पट्टार बैसुका वय म्हाका पायचे दिसाक अभिषेक जातरस आयचे दिसाक सीतेन न्ही हांवें उपासा सुका म्हूण सांगून रथविजारल्यार निमगून अण्णान आमकां सांगला अम्मा तेच्यान म्हाका अभिषेक कोरका म्हूण अण्णान नियुक्त केला देखून ताका पुरवांग जावन कसं कडचांग कार्यक्रम जावचे आसा ते तूं म्हाका न्ही सीतेक करतवें म्हूण सांगता तिका भारी संतोश चितके कितली काळ दुखून ती गेले मनांत रामाक पट्टाभिषेक जावका म्हूण सांगून तशी दोळे दुखून आनंद बाश्पदे वयतरस कौसल्ये रामाले सांगकी वत्स राम चिरंजीव हतास्ते परिपंथिनः ज्ञातीन मे त्वं श्रिया युक्तः सुमित्रायाश्च नंदय हे रामा चिरकाल तूं असोका चंदाय जीवन कोरका तुका कोणेय शत्रू आसच्या नज तूं राज्यलक्ष्मी ओटू म्हळ्यार राज्यलक्ष्मी ओटू म्हळ्यार ते राज्यभार करतना सीतेल ओटू वसून म्हाका आनी सुमित्रेक बंधू बांधव समेत सर्व जना संतोष कोरका म्हूण पळय सुमित्रेक न्ही म्हाका म्हूण म्हणटा तांगे तिगेले मध्येन तूं कौसल्येक न्ही सुमित्रे मध्येन तूं बोबेणी अल्पशी चड प्रिती तांकां भारी प्रिती कौसल्य सुमित्र म्हळ्यार भारी प्रिती ती सुमित्रेक कसले म्हूण म्हळ्यार तिणें लक्ष्मण तिगेलो पूतशी सुमित्र तिगेली हिची पोट्टा येयली म्हळ्यार फाटी येयली भयणीशी तितली मोग करची आसा ती सांगता तुका राज्य मेळ्ळें म्हूण जाल्यार म्हाका सुमित्रेक लक्ष्मणाक पुराय भारी संतोश तशी म्हळ्यार दोग जनाले बंधू बांधव तेन्ना संतोष पावतात न्हय म्हूण सांगून तशी म्हळ्यार तिगेल मनांत कौसल्यल मनांत जेव सुमित्रेल मनांत कशी रामा सिंहासन मेळ्ळ्यार लक्ष्मणाकय मेळ्ळ्या वरी त्या मागीर तांणी दोग जाण मोटू वचूचें तशी ती सांगतरस चरडा कल्याणे बत नक्षत्रे मयी जातोसी पुत्रक मिगेल पोट्टांत चांग नक्षत्रांत जन्म आयिल तूं तशें जावन तुका ल्हान नाका तूं म्हळ्यार भारी प्रिती तशी इक्ष्वाक वंशाचें सिंहासन तुका दिता म्हूण तुगेल्या अम्मान अण्णान लेखला म्हूण सांगून कौसल्या रामा सांगता तो रामू लक्ष्मणा पळोवन हांसतकय आनी सांगकी राम लक्ष्मणा तुवें मिगेल राज्यभार करता ही तेका म्हूण म्हळ्यार तूं मिगेल आत्मच न्हय
म्हाका राज्य मेळ्ळा तुकाय मेळ्ळा वरी नवे म्हूण सांगून आनी म्हणटकी सौमित्रे बुंगशो भोग आसतो आमी इश्टान राज्य फलानीच तुका इश्ट जावन आशिल्ले सर्व भोग राज्य सुख सकट तुवंय अनुभवी सुका आनी हांव मिगेल्ले सगळे जीवन तुगेले खातीर मिगेल राज्य तुगेले खातीर म्हूण सांगून राम लक्ष्मणा सांगता. सुमित्रेकय कौसल्यकय अभिवादन करता. सीतेकय हांव अंतपुरा घेवन वता म्हणून आज्ञा घेवन हांव सुलागी अनुज्ञा आपण घेवन तो तागेले अंतपुरा वतरस. मागीर रामाक व्रतस्थ जावका म्हणून दशरथान सांगला न्हय. दशरथ रामाक पेटोवन दितरी राम हांगा अंतपुरा वसूल अंतपुरा येयलो थंय दशरथ तागेलो पुरोहीत वशिश्ट आपूण सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार हे वशिश्ट हांव सांगला रामाक उपासनी कोरका व्रत धरका म्हूण सांगून जाल्यार पुरोहितान सांगता न्हय तूं वचून रामालानी सीतेल करीन उपवास व्रत सकड करई म्हूण. राम तेदन वशिश्ट जायत म्हूण सांगता आनी रामा मंदिराक वतत. रामा मंदिर म्हळ्यार रामाले घराक वशिश्ट वता थंय रामाला सांगता पळय उपासनी करका म्हणून सांगतना जायत म्हूण सांगता रामू. तशी थंय तुगेले मागीर सांगता तुगेले आन्नान संतोश जावन तुका युवराज पदवी दिता म्हळेलें तशें जावन तूं व्रतनिश्ठ जावका तूं उपास कोरका. कशी नवशान तागेले पूत ययातीक अभिशेक केला की तशीच तुगेलो आनू राजा दशरथ तुका युवराज पदवीर बसयता म्हूण सांगता कोण वशिश्ट. मागीर मंत्रपूर्वक उपवास संकल्प कोरका न्हय ते पुरे तांगेल करीन करयसिता. रामाले सांगता तूं पायचे दिसाक हांव तुका न्ही हांगा अभिशेका मंदिरान तो मेळटा म्हूण सांगून थंय दुखून तो चमकलो. तशी सर्व प्रजे वर्ग रामू राय जाता म्हूण म्हणटना लागीं आशिल्ले सर्व रामाल प्रितीचे प्रजा वर्ग तागेले अंतपुरा आयल्यांची तागेले अरमनीक सर्वांगेल ಒಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ वेळ उलयता आनी भायरी ಸ್ವಲ್ಪ वेळ घराचे भायर बैसून तांगेल्या पुरे जनाले उलोवन तांणी पुरे रामा होगळसिताची प्रिती करताची सत्कार करताची. मागीर तांगेले घरा पेटोवन घरा भितर आयला. सगळेची रामाले अरमने सर्व तागेले इश्ट मित्रांगेले निमती भरला. सगळीची घरांतू रामाले अरमनेंतू गलगलो तशी पुराय जन थंय भोर नसाची. वशिश्ट मुनी रामाले घरा दुखून भायर येता पळयता अयोध्येची कितलीकी जन भरल्यांची त्या मार्गारी ते पट्टाभिषेका विशयी फाईच के पुराय जन अरे फाईच रामा पट्टाभिषेक म्हणून तितले वगी दशरथान तयारी करून जाल्ला आनी कितली काम बाकी साम्मी कोरका न्हय आमगेल रामाल पट्टाभिषेक न्हू कसलो मोग तांकां रामाल वैरी सर्व मार्ग अलंकार करतरसची थंय जन भरल्यांची तांगेल घरा येद्राक राजमार्गाक प्रत्येक कडेन माळा सकडी आंब्या तोरण आनी घालून भारी चंद करता. जन पुरे घरा भितर नाची वगी काम जेवका म्हणकर सर्व जन घर सोडून भायर येवन तांगेले मार्गार राबून पुराय त्या मार्गाक उदक घालची की रंगोली घालची की तळीर तोरण घालची की करतरस सगळी अयोध्या नगरी सर्व मार्ग राजमार्ग धरून सर्व मार्ग उदक घालून शुद्ध करून तळीर तोरण बांधून व्हड घराचे माळयेर पुरे ध्वज घालून पताका घालून रामाले एक चांग एक तागेले अभिषेकाचे चांग एक कार्यक्रमाक तांणी स्वागत करता रसाची संतोष आरे चेडू म्हणना बैल मनुष्य म्हणना ते दुश्य दिसू न्हीद काणिके पुरा जन रामाल पट्टाभिषेक पळोवका आनी रामाल खातीर जावन सगळेची नगर शिंगारच्यांतू पुराय वॉलेंटियर्साची पुराय सेवकाची जल्ल्यांची तांणी प्रजा अलंकारभूतं च जनस्य आनंदवर्धनम आजल्ले पल्ली जावचे जल्ले रामाल पट्टाभिषेकू जावचे खातीर पळोवचे खातीर घर मान शिंगारले जल्वे मार्ग मांत्र शिंगारले जल्वे तांक शिंगारून घेवन पळय उत्सुको भुजनो द्रष्टुम तम अयोध्या महोत्सवम कशी प्रजा अलंकारभूतम तांणी पुरे अलंकार करून घेवन भारी संतोष रे तांणी तांगेल घरा लागीं मार्गा लागीं पुरे भोंवतरसके अयोध्येंतू व्हड कार्यक्रम आमगेल रामाल पट्टाभिषेक भारी प्रितीर तांणी
पळोच कतीर जन भारी उत्सुकतेर भरल्यांची एवं तम जनसंवादम राजमार्गम पुरोहित व्यूहन्निव जनौघम तम शनेही राजकुलम ययौ. तशी वशिष्ठ मुनी पळिताची पूरे जनसमूह वच्चे हेकड तेकड वच्चे जाग दिनाची तनी जना पेटवनो पुराय जनान हेकड तेकड रब्बुका व्यवस्थित जाऊन रब्बुका आणि मदीन तो वाट सोडका म्हण सांगून त्यांनी अरमने दिकडे वाट कोरनु वचून दशरथालागी वचून सांगताची हांव रामाले मंदिरा वचून ताका संकल्प करून ताका उपासने करू सांगून इला म्हण सांगून सांगता मागिरी त्यांनी वशिष्ठ त्यांनी तांगेल घरा वताची दशरथ तागेल अंतपुरा वता तशी हांग मात्र भारी एक नमने गोंधळ गलाट म्हळ्यार कसं वाईट नाही संतोषाच गलाट भायरी अंग दशरथ निद्दच चमकला राम अंतपुरा चमकला राणी मासांत पुरे त्यांनी पुरे तंगेले एक विश्राम घेवच्याक जाल्यार जनाल शिंगार नो जायनी मार्गो सक्कडी शिंगार पाय आम्ही शिंगार घेवन येवका तसल एक उत्साह तशी रामू तई वशिष्ठान संकल्प करोच्याक सांगतना स्नान करून बायले लोट बैसून परमात्माला उपासन करता आणि कसल सकट आणि सांगला त्या पुरे कोरनो तई एक अग्निहोत्र म्हळ्यार तागेले हबिसा अग्निहोत्र एक सान एक यज्ञ सांगिल दिसता ते पुरे तो करतरस हांगा महते दैवताय म्हण सांगला महते दैवताय अज्ञम जुहाव ज्वलिते महते देवताय म्हण म्हणटना ताणे पुराय व्याख्यानकार ಸ್ವಲ್ಪ जन सांगताची ताणे रुद्राक बिस्सू दिवन देवाले आराधन केल्ले म्हण निजावन नारायणम उपागमत म्हण सांगून सांगला नमे तशी ध्यायन नारायणम देवम म्हण सांगून मंत्रस उपसंहारांत म्हणटना विष्णूची सर्वश्रेष्ठ तो रामूची विष्णूची राम जाऊन इला केदन की अन्य देवतेले आराधन करता म्हणा मिले कुनज नहीं विष्णू प्रणमती कस्मैश्चित विबुधाय तू खंचे देवतेक विष्णून प्रार्थना करचकना तशी तक्का तो उपासन करतरस अग्निहोत्र करतना अग्नी सूर्य प्रजापती या परे सांगतना अंतर्गत जाऊन तोची आस म्हणले कोण तो उपासन करता आणि आहुती स्वीकार करता तशी नारायणाक ताण उपासन केल्ले म्हणल्यार नारायण उपासन जेवचे सांजेचे अग्निहोत्र या रात्री तो करतरस न्हय म्हणटना नारायण अग्निहोत्र करतरस नारायणाला आराधन करतरस म्हणले कोका म्हण सांगता चांगा तशी मागिरी सीतेल तागेले पुरे जाल्ले हविष्यान्नाची बैले लोट प्राशन करता आणि देवाला आम्ही कसं मक्का म्हण हांगच पळय तो ध्यायन नारायणम दिवम स्वास्तीर्णे कुशसंस्तरे श्रीमत्यायने विष्णू शिष्य नरबरात्मज म्हळ्यार तो कसं करता म्हळ्यार ताका प्रितीचेची मनान तो आश करता काही प्रितीचे देवा प्रितीचे कसं नाही रामाक काही अभिषेकाचे आशिना पट्टाभिषेक जावका आमची सिंहासनार बैसुका त्या प्रेरणा परमात्म तो तशी जलरी केदनाय तो कसल कतीर तशी ताका जायशिले तो परमात्माले मागता म्हण जायशील कसले मागू का म्हण आमक दाखयतरस राम परमात्माले आम्ही केदनाय तागेले अनुग्रह मागू का म्हण सांगून तशी परमात्माले गीताक प्रितीचे म्हळ्यार तागेले परमात्माले अनुग्रह मागून दाखयला म्हण आमी लेखोका जाता तशी कडेर म्हणटना कडेची प्रहारांतू निद्दलोल राम कडे प्रहारांत म्हळ्यार आमी ब्राह्मी मुहूर्त म्हणटाची उठानो तो बायस नावनो तागेल संध्या वंदन आनी कसकड कोरनो गायत्री जपनी करता कोरनो सूर्याक दिग्देवतेक परे स्तोत्र करता मागिरी म्हणटाच पळय कसं आकाशात पतितो तो यम येता गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति म्हूण सर्व देवांतर्गत जावन आशिल्ले परमात्मोची म्हळ्यार तक्काची तो शिरसा प्रणाम करता म्हणून पुटाची रेशमे वस्त्र नेसला स्वस्ती वाचन पुण्य हमाचन पुरे ब्राह्मण येऊन करताचे अयोध्येंतू सगळेची हागेल घरांत जेवचे पुण्य वाचनाचे एक मंत्र पुरे ऐकतना अयोध्यावासी जना पुरे भारी संतोष जाले आणि रामाभिषेक जाता आम्ही रामानले अभिषेक पळोवचे आसा म्हूण सांगून रात्रीशील पल्ली गेलेले कळणी हांकां कोणाक पुरजनांक
कशी चंद शिंगारला त्यांनी म्हणून म्हणारी पुरೈ ಶುಭ್ರಾಭ್ರ ಶಿಖರಾಭೇಶು ದೇವತಾ ಯತನೇಶುತ ದೊಡ್ಡ ದೇವಸ್ಥಾನ ಕಡಿನ ಚಾರ ಮಾರ್ಗು ಚತುಷ್ಪತೇಶು ಚಾರ ಮಾರ್ಗ ಮೇಲ್ಚ ಕಡಿನ रथ्यासु यज्ञशाल रथ मागीर जागो खंय मार्ग आसा थंय कोटेंतू वर्तका लांगड आसच्या पुरो संसार हिंगेल घर आसच्या पुरो सभागृह आसच्या पुरो इतर वृक्ष आसच्या पुरो पुराय कडेन ध्वज पताका सकडे घाल्ला मात्र न्ही एक नर्तन करतले गायक तांगेल समूह आयला त्यांनी चंद गायन सांगून ते मागीर कुडले पद्य करतले जनसाची रामपट्टाभिषेका विशयाचे पद्य करून जाला त्यांनी त्या पुराय तांनी गायन करून तांनी नंतर आसाची रामाभिषेकाचे वेळ लागेला पुराय कडेन जन आमगेल रामाक पट्टाभिषेकय आमगेल राम असलो तसलो रामाक जाल्ले लाय जाल्ले पट्टाभिषेक दशरथा सांगेल पूत रामा होगळ सीताची रामान विश्वामित्रा वटू चमकलेले ताटका संहार केलेले मारीचे सुबाहुक मर्दन केलेले सर्व विषय सांगून घेऊन त्यांनी विश्वामित्राला यज्ञरक्षण केलेले विषय रामाल प्रति एक विषय सांगून त्यांनी पुराय रामा होगळसूची म्हळ्यार स्तुती करचे कीर्तन करचे म्हणले क्या तशी त्यांनी पुराय प्रजाजन संतोषार आसाची चेरडू कई वड्डान मलगड्यान निवय बुद्धेसून बुद्धीनातील चेरडू समीत आमगेल राई राम कयनी रामा पट्टाभिषेक कई म्हूण सांगून परस्पर तांतांनी उलयत आसाची तशी कृतपुष्पोपहारश्च धूपगंधाभिवासित राजमार्ग कृत श्रीमान पौरे ही रामाभिषेचने राजमार्ग पुराय रामाभिषेक कालांतू पुराय जने बारी चंद करून जनान मेळून राजमार्ग सगळेचे अलंकार केला आणि अभिषेक कार्य मस्त वेळ जावच्या पुरो रात्री तई ताज्या एक संभ्रम जात म्हूण जाल्यार काळोख जतना जनांकनी येवच्या बाद जेवच्या न जनमे म्हूण सांगून दिपालंकार करूक तयार केले की त्यांनी तशी सगळे नगर अलंकार जाला रामाल युवराज पट्टाभिषेक जाता म्हूण सांगून चारी मार्ग मेळचे कडेन सर्व सभेंतू गुंपू जावन परस्पर उलोवन घेतची रामाल प्रशंस सर्व प्रजावर्ग करत रसाची दशरथो हांगा दशरथाले विषय त्यांनी होगळसी तरसाची दशरथ राय कितलो चांगू आपण मानतार जल म्हूण कळ्ळी कुडले रामाक युवराज करून पट्टाभिषेक करतरस कितली किराय आसाची मानतारा जेवोची कसले जेवो तांनीच राज्य सिंहासनार बसतले तशी ना दशरथ राय चांग तागेले नंतर चांग एक रायाक आमकां दितरस आमी पुराय अनुग्रहीत जाल्लींची कितली की रायांक आमी पळयला उच्च नीच भेदभाव करतले जाल्यार हांगा राम तशी न्ही पुराय जनां ताका समान तस्सलो धर्मात्मो राम भ्रातृवत्सल म्हळ्यार तागेले भावंडाल वयर कितली ताका वात्सल्य आसा तशी चेडू भावंडांक मोग करतलो तो आमकां मोग करना म्हणून तसले एक चिंत तांगेले आनी दशरथो केन्नाय असो तागेले अनुग्रहा निमतीची राम अभिषिक्त जावचे आमी पळयत आसत न्हय दशरथ चिरंजीवी जावो म्हणून तांणी सांगत आसाची अभिषेकाचे विशय कितले बग्गी दिक्काचे आमकां म्हळ्यार सन्न ग्रामा दुखनी मस्त जन अयोध्येंत येवन पावल्यांची थंय तांणी उलयत आसाची रामाभिषेक पळोवच्याक विंगड दुखून आमी आयल्यांची तुमी खंयच्या गांवां दुखून येयलीची तुमी खंयच्या गांवां दुखून येयलीची आमी पळोवच्याक थंय रामायक पळोवका न्हय अभिषेक जातना अशी तांणी उलोवन घेत आसाची जनान मार्गार उरलोवचे तितले आयक पडतरस सगळे ग्राम नगर देशाचे मुल्ले दुखून येईल जनाल आगमन सगळी दशरथाल अयोध्येंत जन भरल्यांची खंय पळयल्यार जनाले उतर पटाक मारचे संभ्रम हेंची आयक पडतरस आनी कसले पायचे दिसाक आनी कसले काणी म्हूण पळय आमी आजी सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।